शॉर्ट टॉप पूल बघा, अप्पर कटचा प्रतिम फटका पाहायला मिळतोय. अमोल कामने मॅन फ्रॉम देवडे षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला बघा. बॅकफूट वरून फटका रिलीज झाला होता. काय चेंडूला गॅदर केलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे सिद्धेश. सिद्धेश वरती हल्ला चढवला गेलाय. व्यवसाय खेळाडू आहे बघा मित्रांनो. षटकारानं स्वागत झालंय. श्री गणेश झालाय संगमेश्वर ऑल स्टार संघाचा. पुन्हा एकदा परगट त्याच पद्धतीनं चेंडू पुन्हा एकदा चाललाय. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार चौकार. बघा काल हा खेळाडू मुंबईमध्ये खेळत होता. रात्री निघालाय. सकाळी फक्त आणि फक्त संगमेश्वर साठी आलाय. नाहीतर आज सुद्धा मुंबईमध्ये याच्या बऱ्याचशा मॅच होत्या. सगळेच खेळाडू खूप चांगले खेळाडू आहेत. या गावातील सुद्धा सिद्धेश हा एक चांगला गुणवत्ता गोलंदाज आहे. नक्कीच पहिलं षटक त्याच्या हातात दिलंय म्हणजे एक चांगला गोलंदाज असेल. हरकत नाही. या समोर एक मोठा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर मध्ये खेळाडू सीमा रेषेवरती तैनात केला जातोय. तर काउ कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे. कल्पेशजी जरा तुम्ही सुद्धा सोबत जोडाल खूप मजा येईल. नक्कीच आपण जोडले जाऊ. यावेळेला पुलर लेन बॉल समोरच्या दिशेला हवाई हल्ला. अमोल कांगणे थांबायचं नाव घेत नाहीये. आता सडक पे कडक बेधडक सहारण षटकार. चांगला फटका मैदानामध्ये अमोल कांगणेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबरने दुसऱ्या बाजूला गोलंदाज थोडासा खर्चिक ठरताना मिळतोय सर. नक्कीच बघा फलंदाजाचं बॅट आणि हाय अँड कॉर्डिनेशन बघा मित्रांनो. फटका कुठून रिलीज केलाय बघा. जेवढे नवीन नवीन खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, क्रिकेटमध्ये स्वतःला घडवत आहेत, मी त्यांना सांगेन बघा ही अशा लोकांच्या खेळी बघत राहा. त्यानंतर आता सेन्सिबल क्रिकेट एक मोठा खेळाडू याचं उत्तम उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. कारण पहा मागचे 3 बॉल त्यावरती 3 चांगले फटके खेचले. त्यानंतर चांगला बॉल होता त्याला सन्मान दिला. एक सिंगल पूर्ण केले. सिंगल आली. या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती आतापर्यंत 17 धावा. नक्कीच सर. यानंतर सुद्धा डावाचा एक डावखुरा अष्टपैलू खेळाडू आहे. मुंबईमध्ये या सीझन मध्ये जवळजवळ 4 ज्या स्पर्धा झाल्या आहेत त्यामधल्या जवळजवळ 2 स्पर्धेमध्ये विजेता राहणारा हा संघ इलेव्हन स्टार अंबव संघ या संघाचा खेळाडू आज तालुक्यासाठी खेळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. फंबल झालाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. प्रणय आहे मला वाटतं तिकडे. हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. नक्कीच दोन्ही संघ चांगला आहे. एक निवे गावातील खेळाडू आहे. या मैदानावरती त्यांनी क्रिकेट खेळलाय त्यामुळे मैदानाचा अनुभव त्यांना चांगला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर ऑल स्टार संगमेश्वर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो चांगला खेळतोय. या मॅच मध्ये अमोल कांगणेने सुरुवात चांगली केली आहे. 2 मोठे षटकार त्यामध्ये एक चौकार देखील आपण पाहिलाय. चांगली फटकेबाजी तो करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. फुलर लेंथ बॉल आता थोडासा मिस झालाय. ऑन ड्राईव्ह फिल्डर आहेत तैनात. सिंगल येथे होईल पूर्ण. 1 रन मिळते या बॉल वरती. 1 रनने षटक संपुष्टात येते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. ऑल स्टार संगमेश्वर संघाच्या माध्यमातून अमोलच्या बॅटमधून 3 मोठे फटके जरूर आले. त्यानंतर 3 चेंडूंवरती कमबॅक झाले. सुरेख कमबॅक पाहायला मिळालं. सिद्धेश नक्कीच थोडस पुढचे 3 चेंडू जे आहेत कॅल्क्युलेटेड क्रिकेट होतं. यानंतर अमोरचा जो चौथा चेंडू खेळला होता बघा. सगळे माझे खेळाडू आहेत. मी वारंवार सांगतो अशा मॅच वारंवार होत नसतात. आज तुम्ही गावाचं क्रिकेट खेळलात, वाडीसाठी खेळलात, आज लीग मध्ये संघासाठी खेळलात. आता बघा एक व्यावसायिक क्रिकेट जर खेळायचं असेल तर 3 मोठे फटके आले होते. नक्कीच चौथ्या बॉलला विकेट करू शकला असता परंतु चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला गेला. नक्कीच एक मोठ्या खेळाडूची ओळख आहे मैदानावरती. मी म्हणालो होतो मागच्या वेळेला देखील. आणि आता पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले. त्यानंतर कमबॅक गोलंदाजाने नक्कीच केलंय. एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न त्यामध्ये सफल ठरला नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती 6 4 6 त्यानंतर 3 बॉलवरती सिंगल आल्या. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकाने या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रणय जाधवला आमंत्रित केलंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो चांगला खेळलाय. गोलंदाजी त्याची कमी खर्चिक राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल कांगणे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. फुलर लेंथ बॉल थांबणार नाही. या बॉल मैदानामध्ये स्लॉट मध्ये आला. पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. अमोल कांगणे ब्रँडेड षटकार सीमापार 6 रन.
हो हो, सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळाली, अप्रतिम डिलिव्हरी, बॉडी लाईन पद्धतीचा चेंडू होता, सन्मान दिला गेलाय. प्रणय हे एक मोठं नाव आहे, हा सुद्धा खेळाडू माझ्या संगमेश्वर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. यष्टांच्या पाठी मला वाटतं अभि सुद्धा आहे. चांगले खेळाडू आहेत निवे गावातील सुद्धा. इकडे बाउंड्री लाईनला बंटी आहे, हा एक चांगला गोलंदाज आहे या निवे गावातील. अवधूत पालेसारखा एक मोठा खेळाडू आहे. यावेळेला पूल केलाय, बॅटच्या रडार मध्ये बंटी फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. अमोल कंगणेचा वार सीमा पार, आला षटकार सहारण. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तितका चांगला डिफेन्स पाहायला मिळालं. धावसंख्या झाली आहे 34. जमेची बाजू आहे ऑलस्टार संगमेश्वर संघाची, कोणतंही नुकसान नाहीये, बिनबाद 34. रन चांगला झाल्यात. दुसरे षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामधील आता एक बॉल शिल्लक असेल. चांगली फटकेबाजी येथे देखील आपल्याला पाहायला मिळाली. आता महेश स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. एक बॉल त्याने फेस केला, 1 रन वरती तो खेळतोय. लेफ्टी बॅटर आहे, लेफ्टी बॅटर आक्रमक असतात, त्यामधील हा एक बॅटर आहे आक्रमक फलंदाज. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये, आता मात्र येतोय अखेरचा चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2 षटके संपुष्टात आलेत आणि पॉवर प्लेची 2 षटके संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या 34. काय सांगाल कल्पेश सर, 2 षटकात सरासरी 17च्या सरासरीनं 34 धावा जमवल्या गेलेत. 2 चांगल्या गोलंदाजांवरती तर हल्ला चढवल्याच गेला. येणारे 2 गोलंदाज किती धावांपर्यंत मजल मारू शकतो, कारण बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. जवळजवळ 3 लेफ्ट हँडर बॅट्समन संगमेश्वर तालुक्याच्या या ऑलस्टार मध्ये आहेत. 4 बिग हिटर फलंदाज अजून सुद्धा पॅव्हिलियन मध्ये आहेत, ज्याच्यामध्ये संदेश जोगळे असेल, स्मिथ लोध असेल, संदीप गीते असेल, रितेश पांचाळ असेल, सौरभ खामकर असेल, एक ज्ञानेश्वर असेल, सुमित सकपाळ असेल. अजून अप्रतिम, म्हणजे बॅटिंग लाईन जर बघायला गेलीत ना, ऑलस्टारच आहेत सगळे. नक्कीच खूप चांगली स्टारकास्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला हे देखील खेळाडू चांगले खेळत आहेत आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. यावेळेला शॉर्ट बॉल समोर खेळ आहे, लॉंग पंच क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तैनात, अगदी सरळ बॉल हा होता आणि तेथून क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत सिंगल मिळाले, सिंगल वरती समाधान. तिसरं षटक आले, पॉवर प्ले आता संपुष्टात आलाय. 34 नंतर 1 रन ऍड केली जाईल. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. तुम्ही जसं म्हणालात बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे, परंतु येथून आघाडीचे बॅटर खूप चांगले खेळत आहेत. यांची पार्टनरशिप आतापर्यंत चांगली बिल्ड झाली आहे. पॉवर प्ले मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली, सुरुवात दमदार झाली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला महेशच्या बॅटमधून रन आला नाहीयेत, परंतु अमोल चांगला खेळलाय. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. महेश स्ट्रायकिंग एंड वर, नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल आता कितपत शांत ठेवेल याला, केलंय आक्रमण, बॉल कावकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर, महेशच्या बॅटमधून 6 रन. फुलर लेन बॉल आता कमबॅक. बॉलर कधी फलंदाज सरस ठरतात, कधी गोलंदाज सरस ठरतात. हे निव्यातील खेळाडू आहेत, गावामधील खेळाडू आहेत, ते देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. चांगला गोलंदाज, मागच्या 4-5 वर्ष मी बंटीकडे पाहतोय, चेंडू वळवण्याचा त्याचा हातखंड आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोअर पद्धती चेंडू चांगले टाकतो. फुल टॉस चेंडू कोण सोडेल मित्रा, यावरती सुद्धा षटकार आलाय. थोडस पंचांकडे अपील केलं गेलं होतं, परंतु पंचाने विकी कांबळे सरांनी सांगितले लोअर फुल टॉस चेंडू होता. हरकत नाही, एक मोठा फटका महेशच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार आले आहेत, षटकार यायला लागले आहेत. बघा धावा जमवल्या जात आहेत, धावा वाढतायत आणि धावसंख्या झाली आहे. चला एक बॉल द्यायचा आहे. धावसंख्या झाले 47, 47 फॉर लॉस ऑफ 9 विकेट्स. चांगली सुरुवात, अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. अमोल कांगणे, जवळजवळ 3 षटकार अमोल कांगणेच्या बॅटमधून आलेत, तर 2 षटकार महेश जोगळ्याच्या बॅटमधून आलेत.
चला बॉल आला, मॅचला सुरुवात करायची आहे. बंटी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न झालाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू रिलीज झाला. एक धाव घेतले गेले. दुसरी धाव आणि दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तितकीच चांगली चेंडूफेक पाहायला मिळाली. यष्ट्यांचा वेध घेणारी चेंडूफेक होती. चांगलं क्षेत्ररक्षण निवे गावातून पाहायला मिळतंय. छोटे छोटे खेळाडू आहेत बघा. हा शॉर्ट लेग मध्ये एक जो खेळाडू आहे हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अखेरचा बॉल या ओव्हरचा. राऊंड द विकेट. पुलचा फटका. बॉल हवेत आहे. बिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर पोहोचलाय परंतु तेथे चांगला झेल पाहायला मिळतोय. सिद्धेश होता तत्परतेने आला. पकडले त्याने झेल आणि ते पहिला धक्का बसतोय. महेश जोगळे बॅक टू द पॅव्हिलियन. 49 या धाव. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या फलंदाजाच्या नावाचा बोलबाला आहे तोच फलंदाजी मार्कवर. बघा स्ट्रॅटेजी आहे तिकडे, कारण पाठीमागे मास्टर माइंड खेळाडू बसलेत. नितीन गुरु असेल, संदेश जोगळे असेल, संदीप गीते असेल. लेफ्ट हँडरची विकेट गेले. लेफ्ट हँडर फलंदाजच मैदानाच्या आतमध्ये आलाय. तगडी स्टारकास्ट घेऊन आलाय संगमेश्वर संघ. अजून बरेचसे खेळाडू संगमेश्वरचे नसतील. समीर बंडवे सारखा खेळाडू आज धामापूरमध्ये खेळतोय. संजीवन कांबळे सारखा खेळाडू पालघरला खेळतोय. मुंबई पालघर मध्ये बरेच खेळाडू. विशाल बाचिम सारखा खेळाडू आज आमचा गुजरात मध्ये खेळतोय. एक मोठी खेळाडू आहे. याच संगमेश्वर संघाने गेल्या वर्षी उमरगा गुजरात मध्ये ओपन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये द्वितीय क्रमांक पारितोषिक पटकावलं होतं. तोच संगमेश्वर संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. खूप मोठी स्टार कस्टडी. तितकाच खेळ त्यांनी संपूर्ण भारतभर खेळलाय आणि हे नक्कीच या देखील मैदानावरती खूप चांगली फलंदाजी अमोल करतोय. अमोल कांगणे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. रितेश पांचाळ आलाय कोसुमचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे षटक रवी किरण मगर चौथं षटक घेऊन आलाय. पहिला बॉल आता मात्र उडवलाय बॉल समोरच्या दिशेला. फिल्डर होता बनलाय प्रेक्षकांकडे. बॉल सीमा पार आला षटकार. सहारन कांगणे. बघा ज्या प्रीमियर लीग 3 दिवस इथे संपन्न झाल्या, शेवटचा सामना बाकी आहे, पण त्याच्यामध्ये प्रथमेश शिंदेच्या बॅटमधून एक अर्धशतक आलंय. तर ती संधी चालून आली आहे. मोठा बॅट्समन आहे, मोठा बॅटर आहे, तितका चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. वाह काय फटका सजवला. साबुक शॉट. शेंडू फार षटकार.
तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलाय आणि या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये ऑल स्टार संगमेश्वर या संघाने रन बनवलेत 90 आणि 91 धावांचं टार्गेट, ज्यामध्ये एक अर्धशतक आपण पाहिलं. अमोल कांगणेचं 60 रन त्याने आपल्या टीमसाठी बनवल्या. खूप चांगली फलंदाजी त्याची आपली पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बाजूला आता क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहेत. सेकंड इनिंगचा खेळ पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एक्झिबिशन मॅच आपण पाहत आहात. मोठा सामना मैदानावरती, तेथे रन बनवायचे आहेत. 91 धावा आणि नक्कीच 5 षटकांचा सामना असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी संदेश गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, राऊंड द विकेट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात आणि येथून पकडलाय झेल. रितेशच्या हातामध्ये बॉल. पहिला धक्का बसतोय. पहिल्याच बॉल वरती गडी बाद. प्रथमेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, टर्न झाला होता. त्यानंतर येथून पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. रितेशने चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का बसलाय. प्रथमेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये आणि इथून या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती गडी बाद झालाय. NPL 11 म्हणजेच निवे गावातील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग मध्ये. दुसऱ्या बाजूला ऑल स्टार संगमेश्वर मधील स्टार कास्ट आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळते, ज्याने बॅटिंग मध्ये रन बनवलेत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 90 91 धावांचं टार्गेट या 5 षटकामध्ये ठेवलंय. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश शिंदे लेफ्टी बॅटरला पाठवलंय. प्रथमेश शिंदे डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश आलाय बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रणय जाधव. हा चांगला खेळतो, अगदी खुल्या गटाचा क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. परंतु दुसऱ्या बाजूला स्टार संगमेश्वर, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर लेफ्टी साठी आता टर्न झाला बॉल आणि येथून हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती. दुसरा बॉल हा देखील डॉट बॉल आलाय आणि पहिला बॉल त्यावरती विकेट आली होती, म्हणजेच आतापर्यंत रन आली नाहीये. सुरुवात येथून खातं खुललं नाहीये टीमचं. बॅटर रन कधी बनवेल असा प्रश्न आहे, परंतु 91 धावांचं लक्ष्य. हात खोललेत, यावेळेला फटका फसलाय. डीप मधून फिल्डर अमोल कांगणे चेंडू पर्यंत आला, पकडलाय त्याने झेल आणि शून्यावरती दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. सिद्धेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. राऊंड द विकेटने बॉल टाकला. पुन्हा एकदा आता लेग ब्रेक लेफ्टी बॅटर साठी. दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना चांगला झेल दर्जेदार आणि नक्कीच अमोल कांगणेने पकडली कॅच. दुसरा धक्का येथे निवेगावाला आणि सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं गेलं तर 0-0 आणि 2 म्हणजेच 2 विकेट येथे गमावल्यात. बॅटिंग करत असताना रन अजून आली नाहीये. पहिले 3 बॉल फेकण्यात आलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये संदेश यांची गोलंदाजी नक्कीच कमी खर्चिक पाहायला मिळते. संदेश जोगळे गोलंदाजी करण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती नवीन आलेला बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेक इप्ते स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. ऑल संगमेश्वर आपल्याला फिल्डिंग मध्ये 91 रनचं टार्गेट त्यांनी ठेवलंय आणि येथून एकही रन आतापर्यंत आली नाहीये. 3 बॉल फेकलेत, अजूनही 3 बॉल पॉवर प्लेचे शिल्लक असतील. येथून पाहूया गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध अभिषेक याच्या बॅट मधून रन येतील का. मोठे खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला नक्कीच युवा खेळाडू असतील निवे गावातील, यांना संधी दिली आहे मोठमोठ्या खेळाडूंसमोर खेळण्याची. प्रीमियर लीग मध्ये जागा बनवली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि रन वसूल केलेत. 4 चौकार अभिषेक इप्तेच्या बॅट मधून रन येत आहेत 4. तिथे 4 रन आले, चौकार आलाय. अभिषेक स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पुलर लेंथ बॉल, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न झाला आणि इथून डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच गोलंदाजी पाहिली गेली तर कमी खर्चिक पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले
नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडला लेग ब्रेक आणि लेफ्टी साठी सुद्धा लेग ब्रेक, असे दोन्ही बाजूला चेंडू वळवतायत गोलंदाज. ही क्षमता आहे, हे स्टार खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. कमी गतीचा चेंडू, चेंज ऑफ दी पेस, पंचांचा इशारा, षटक समाप्तीचा. पहिले षटक येथे संपुष्टात आलंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 4 धावा. गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय अमोल कांगणे, ज्याने पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये तब्बल 60 रन बनवल्या टीमसाठी. अर्धशतक आपल्याला दिसलं त्याच्या बॅट मधून. तो आता गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल. समोर आहे बॅटर प्रणय जाधव, हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि नक्कीच खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये दर्शन बांदेकरच्या विरुद्ध षटकार देखील मारले त्या खेळाडूने. हा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. अमोल कांगणे गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक पॉवर प्लेचं स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय जाधव. पहिला बॉल शॉर्ट बॉल, टर्न करतो बॉल, खूप जास्त वळण देतो अमोल बॉल वरती आणि आता देखील तसाच चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा बॉल येथे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं गेलं तर नक्कीच खूप जास्त वळण घेणारा चेंडू होता आणि त्यावरती धाव आली नाहीये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुलर लेंथ हलक्या त्याने ढकलले, बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह केले. वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये बॉल पोहोचेल तोपर्यंत सिंगल येथे पूर्ण होते. 1 रन आली. 1 रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल ती 5 धावा. पहिले षटक त्यामध्ये नक्कीच एक चौकार आला होता, त्या 4 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर अमोल आलाय, पहिल्या 2 बॉल वरती 1 रन खर्च केले. इथे टप्पा पडल्यानंतर टर्न झालेला बॉल विथ द टर्न हलक्या त्याने ढकलले. थोडासा जकडून खेळताना नक्कीच बॅटर आपल्याला दिसला, परंतु तेथे सिंगल पूर्ण होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 6 रन वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि याच दरम्यान रन देखील येत आहे. स्विचिटचा फटका, टर्न झाणारा बॉल आणि येथे मात्र त्यावरती स्ट्रोक सिलेक्शन चांगला आहे. थर्डमॅनच्या दिशेला बॉल गेला दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणय जाधवचा फटका दमदार, बॉल गेला सीमा पार. मोठा फटका सजवायचा होता, परंतु ते हा डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. रन झाले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 10. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातील आता 1 बॉल शिल्लक असेल. अखेरचा बॉल पॉवर प्लेचा. फाईन लेगला बॉल हवेत आहे, फिल्डरच्या डोक्यावरून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आलाय चौकार. 4. समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 पाहायला मिळते. रन थोड्याशा कमी आहेत. 91 धावांचं लक्ष होतं मैदानावरती आणि इथून पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच ते रन आले नाहीयेत. 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये 77 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 18ला 77 धावसंख्या खूप मोठी आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर फरहान शिरगावकर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच येथून हा देखील गोलंदाज खूप चांगला गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता याच्याकडे देखील आहे आणि तितकीच चांगली गोलंदाजी या संगमेश्वर तालुक्यामध्ये या खेळाडूची राहिली आहे. तर पाहूया फरहान गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती अभिषेक. टप्पा पडल्यानंतर टर्न झाला बॉल आणि फिरकी देणारे चेंडू, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा येते. वाईट बॉल फेकलाय. 1 रन स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती
15 रनवरती तिसरं षटक. पहिला बॉल वाईड. यावेळेला खराब गोलंदाजी. नक्कीच पहिले 2 बॉल इथे खराब फेकलेत. टप्पा थोडासा चुकीचा पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मागचा बॉल थोडासा फुलर लेंथ होता, टर्न जास्त झाला, त्यानंतर वाईड आला आणि आता हा शॉर्ट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी फरहान यांची, परंतु मोठे खेळाडू आहेत, चुका तर होतच असतात. यावेळेला बॅकफुटला आला, पुढे सरसावत आला, त्यानंतर बॅकफुटला आला, त्यानंतर खेळला फटका आणि थर्ड मॅनच्या दिशेला 4 रन देखील वसूल करण्यात आले. चांगला फटका अभिषेक. जाऊन पोहोचले. तिसरे षटक. पहिले 2 बॉल वाईड, त्यानंतर चौकार. हात थोडासा खर्चिक ठरले गोलंदाज फरहान शिरगावकर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल आतापर्यंत फेकलाय, 6 रन त्यामध्ये खर्च झाल्यात. 2 वाईड बॉल, 1 चौकार. फाईन लेगला फटका टोलवायचा होता, परंतु यष्ट्यांवरून बॉल ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये रन मिळणार नाहीये. आता डॉट बॉल मैदानावरती निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे. एका बाजूला नक्कीच खूप चांगली स्टारकास्ट, त्यांनी चांगले रन बनवल्यात, 91 धावांचं लक्ष, आणि दुसऱ्या बाजूला कुठे ना कुठे प्रयत्न चालू आहेत. फुलटॉस होता, परंतु मिस झालाय आणि येथे सिंगल जरूर पूर्ण केली जाईल. डायरेक्ट हिट केले, पंचांकडे अपील, परंतु फिल्डिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. संदीप गीते होते, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला बाउंड्रीवरती बॉल पोहोचला होता, परंतु थांबवलं आणि 2 रन मिळाल्या. या 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावतीये 22 धावांवरती. तिसऱ्या षटकामध्ये आता थोड्याशा रन आल्यात. यावेळेला होईल विकेट किपिंगचा शिकार. फलंदाज अभिषेक इप्ते डगआउटच्या दिशेने विकेट. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. 91 धावांचं टार्गेट असताना अजून एक विकेट गमावले. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील NPL 11 म्हणजेच नवे गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला ऑल स्टार संगमेश्वर मध्ये स्टारकास्ट, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील. तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विकेट देखील मिळाली. नवीन बॅटर मंगेश तामणकर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय अजूनही आहे. फरहान यावेळेला बॅकफुटला येऊन पंच केलंय. बॉल चाललाय कव्हर मधून, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल थांबणार नाहीये. चांगले एफर्ट्स, फिल्डिंग दमदार होतीये मैदानामध्ये. पॉइंट वरून धावत आला, कव्हरच्या क्षेत्रापर्यंत बॉल पर्यंत आला आणि त्यानंतर बॉलला थांबवलं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. रन थांबवल्यात आपल्या टीमसाठी. तोपर्यंत 2 रन नक्कीच पूर्ण केल्यात. 2 रन आपल्या टीमसाठी थांबवल्या फिल्डरने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24. फुलर लेंथ बॉल उचललाय, बॉल हवेत, अमोल कांगणे, परंतु जेल ड्रॉप. या दरम्यान सिंगल नक्कीच पूर्ण होतीये. षटक संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25. हॅलो. NPL च्या 4थ्या पर्वामध्ये ज्या प्लेयर्सनी सहभाग दर्शवलेला होता त्या सर्व प्लेयर्सचं मानधन वाटप हा सामना झाल्यानंतर लगेचच करण्यात येणार आहे. त्यामुळे जे प्लेयर्स इथे उपस्थित आहेत त्यामध्ये क्रमाने सुरुवातीला वरदानवीरचे प्लेयर्स इथे कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येतील. वीरांगना जिजाऊ, भवानी योद्धा आणि स्वराज्य शिलेदार या सर्व संघामध्ये खेळणारे सर्व प्लेयर्स हे इथे कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येऊन थांबतील. हा सामना झाल्यानंतर लगेचच त्यांचं मानधन त्यांना वितरित करण्यात येईल. थँक्यू सर. पुढे या मॅचच्या दिशेने जेथे हा सामना आता पूर्णपणे झुकलाय. फिल्डिंग करत असताना ऑल स्टार संगमेश्वर या संघाच्या बाजूने आणि नक्कीच खूप चांगला खेळ. अगदी पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जी बॅटिंग आपण पाहिली, अमोल कांगणे अक्षरशः बरसला.
गोलंदाजांच्या विरुद्ध आणि त्यानंतर मोठं टार्गेट बनलं या मॅच मध्ये आणि ते टार्गेट पार करत असताना विकेट देखील गमावल्यात NPL 11 या टीमने. 1 रन आली, 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता 26 वरती जाऊन पोहोचले. चौथं षटक आणि या चौथ्या षटकामध्ये नितीन गुरव गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. नितीन आलाय या चौथ्या षटकात. त्याच्या विरुद्ध प्रणय प्रयत्न करेल का? खूपच बाहेर बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा येते. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये 1 रन. टीमची धावसंख्या 27 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगले गोलंदाज आहेत परंतु आता थोडीशी दिशा मागच्या बॉल वरती विसरलेत. इथून नक्की समोर देखील खूप चांगला बॅटर आहे. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल व्यवस्थित आला नाहीये. ऑन साइडला ड्राइव्ह केले बॉलला, फिल्डर आहे. दुसऱ्या त्यांचा कॉल, नॉट स्ट्रायकिंग एंड वरती फेकी आली परंतु थोडीशी उशिराने. पंचांचा इशारा, नॉट आउटचा. 2 रन कंप्लीट करतायत. या 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावते. धावा आपल्याला पाहायला मिळतील 29 धावा धावफलकावरती. प्रणय जाधव ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल पुल केलाय, माफ करा, हुक केलाय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर होता, त्याने पकडलाय झेल आणि आले विकेट. प्रणय जाधव बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिला अक्कूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. अवधूत यांच्यासाठी पारितोषिक जरूर आहे, परंतु त्या आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. नवीन आलेला बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती सुदेश शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. अखेरचं षटक सेकंड इनिंगच्या खेळाचं रन फार हव्यात. सुमित सकपाळ गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक ग्रामीण विभागातील खेळाडू, मोठा खेळाडू आहे, नक्की चांगला खेळ त्याने NPL मध्ये केलाय आणि तेथून या सामन्यामध्ये तो आपल्याला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुदेश शिंदे फुलर लेन बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये, परंतु फिल्डर तेथे झेलधरणीला दान. फटका चांगला होता, टायमिंग जुळलं होतं, परंतु ताकद थोडीशी कमी पडली या फटक्यामध्ये आणि इथून झेल देखील सुटलाय. सिंगल जरूर मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचले, परंतु दुसऱ्या बाजूला एक चांगला बॉलर मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्यावरती सिंगल, दुसरा बॉल सिंगल. अजूनही 4 बॉल सेकंड इनिंगचे शिल्लक असतील. सामना पूर्णपणे आता झुकलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. नेक्स्ट बॉल हुक करायचा होता, येथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. आता 3 बॉल शिल्लक असतील या षटकामधील. सुमित सकपाळ गोलंदाजी करण्यासाठी पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू मैदानावरती येते. फलंदाजाला नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अगदी जकडून ठेवलं फलंदाजांना. मोठी धावसंख्या देखील पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवली गेली. चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. आता 2 बॉल शिल्लक असतील सेकंड इनिंगच्या खेळाचे, परंतु हा संपूर्ण सामना आपण पाहायला गेलं तर अमोलची चांगली बॅटिंग, ज्यामध्ये 60 रन पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये अमोलने खेळले. त्याचबरोबरने महेश देखील चांगला 9 धावांवरती आणि नक्कीच रितेश पांचाळ त्यामधून एक चौकार, तो देखील 8 धावांवरती खेळताना आपल्याला दिसला. ही चांगली फलंदाजी. दुसऱ्या बाजूला सेकंड इनिंग मध्ये नक्कीच गोलंदाजी तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. ऑल स्टार संगमेश्वर टीम कडून हलक्या त्याने ढकलले. पॉइंट मध्ये सिंगल येथे पूर्ण होईल. 1च रन मिळेल या बॉल वरती. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 38 धावा. आता 1 बॉल शिल्लक असेल आणि हा सामना, हा एक्झिबिशन मॅच येथे ऑल स्टार संगमेश्वर या संघाच्या नावाखाली होईल. स्ट्रायकिंग एंड वरती सुदेश शिंदे, एक चांगला फटका हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपण पाहिला, परंतु ताकद थोडीशी कमी पडली होती मागच्या बॉलवर. आता पाहूया फुल टॉस बॉल आणि येथे हवेत फिल्डर पुन्हा एकदा तोच, आता चूक करणार नाहीये. अखेरच्या बॉल वरती विकेट आली. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आपण पाहिले, NPL 11 आणि त्यांच्या विरुद्ध ऑल स्टार संगमेश्वर. परंतु येथे प्रथम बॅटिंग करत असताना 91 धावांचं लक्ष उभारलं. ते लक्ष नक्कीच पार करण्यामध्ये अपयशी ठरले NPL 11, परंतु हा संपूर्ण सामना ऑल स्टार संगमेश्वर या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. या एक्झिबिशन मॅच मध्ये नाव कमावलंय ऑल स्टार संगमेश्वर या संघाने.
हॅलो, ऑल स्टार संगमेश्वर मार्फत खूपच उत्कृष्ट असा आम्हाला खेळ बघायला मिळालेला आहे. मी ऑल स्टार संगमेश्वरचे कर्णधार यांना विनंती करतो की आपण खालीच देऊया. ठीक आहे, या मॅच मध्ये मॅन ऑफ द स्टार ठरले होते अमोल कांगणे. खाली म्हणतो मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष अनंत पालेगुरुजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना त्याचप्रमाणे या मॅचचं विजेता संघ ठरलेला ऑल स्टार संगमेश्वर. मी संपूर्ण टीमला वरती विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि आपलं जे सन्मान चिन्ह असेल ते आपण घेऊन जायचंय. ऑल स्टार संगमेश्वर. ठीक आहे, तर ऑल स्टार संगमेश्वरच्या वतीने विनय बने आमच्या या नियोजनाबद्दल दोन शब्द मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार. निवे प्रीमियर लीग सिद्धेश्वर कृपा उत्कृष्ट मंडळ मधलीवाडी निवे बुद्रुक आणि रणसंग्राम क्रिकेट क्लब मधलीवाडीच्या माध्यमातून चौथे पर्व होतं. अप्रतिम आयोजन. मागची 3 पर्व आम्ही पाहिली आहेत. सगळ्यात सुंदर आहे ती तुमची खेळपट्टी आणि त्याहून जास्त सुंदर आहेत तुमची सगळी लोक. कारण एका गावामध्ये इतके सगळे खेळाडू सगळे एका ठिकाणी येत नसतात. तरी पण मागच्या 3 दिवस तुमच्याकडे जी स्पर्धा आम्ही बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून, एक चांगली स्पर्धा. मी तर म्हणेन संगमेश्वर तालुक्यातली बेस्ट मधली बेस्ट कोणती स्पर्धा असेल तर तुमची निवे प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे. थोडंसं संगमेश्वर तालुका टेनिस क्रिकेट समितीच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करेन, यावर्षी आम्ही जी स्पर्धा घेणार आहोत SPL पूर्ण संगमेश्वर तालुक्याची जी स्पर्धा घेणार आहोत ती स्पर्धा आमची एक विनंती असेल, जर तुम्ही ती विनंती मान्य केलीत तर आम्ही संपूर्ण स्पर्धा आयोजनसाठी तुमच्याकडे देऊ. तुमच्या खेळपट्टीपासून तुम्ही फक्त आयोजन करून द्या. स्पर्धेला लागणारं बक्षीस पासून पाणी जे असेल ते सगळ्याचा खर्च संगमेश्वर तालुका टेनिस क्रिकेट समिती आम्ही मुंबई उचलू. फक्त तुम्ही तुमचा मंडळ अवधूत, तुम्हाला आम्ही बोललोय, तुम्ही एकदा बोलून घ्या सगळ्या खेळाडूंची. तुम्ही जर अशी खेळपट्टीने तुम्ही अशा आम्हाला साथ संगत दिलीत तर संगमेश्वर तालुक्याची स्पर्धा तुमच्या ग्राउंडवर करायचा आमचा मानस आहे. यानंतर हे आज एक्झिबिशन मॅचला जरी खेळाडू आले असतील तरी हा आमचा संघ उमरगा गुजरात गेल्या वर्षी 3 ठिकाणी आम्ही खेळलो. गुजरात सारख्या ठिकाणी ऑल इंडिया क्रिकेट खेळलो. एक वेळी सेमीफायनलमध्ये हरलो होतो, एका टायमाला क्वार्टर फायनल हरलो होतो, पण तिसऱ्या अटेम्प्टला या संघानं द्वितीय क्रमांक गुजरातमध्ये घेतला होता. अनिकेत सानप ट्रॉफी बोरिवलीमध्ये सगळ्यात मोठी मानाची टुर्नामेंट असते. 5 लाख पहिलं प्राईज असतं, जिचं 25,000 एंट्री फी असते. तिथं सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये बाद झालेला संघ संगमेश्वर तालुका होता. आणि या संगमेश्वर तालुक्या संघाचं वैशिष्ट्य आहे की या संघामध्ये कोणताही आयकॉन खेळाडू आम्ही खेळवला नव्हता. मुंबईमध्ये जरी स्पर्धा खेळवली होती, एंट्री जरी झाली होती, तरी जो खेळाडू खेळत होता तो संगमेश्वर तालुक्यातला मग कोणत्याही गावातला असू दे खेळाडू होता. आता जवळजवळ माझ्यासमोर इथे अमित जाधव, बंडू जाधव सुद्धा एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून असतं. आज त्यांच्याकडे बघत बघत आम्ही लोक घडलोय. तुमची युवा खेळाडू तुमच्याकडे बघत घडतील. पण जे आयोजन झालंय निवे तुमच्या प्रीमियर लीगचं, तुमच्या रणसंग्राम क्रिकेट संघाला मी धन्यवाद देतो. तुमच्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही आम्हाला खेळण्याची जी संधी दिली तिकडे, सर्वप्रथम तुम्ही फार मोठ्या मनाने संधी दिलीत. कारण एका बाजूला फक्त एका गावातले खेळाडू आहेत आणि एका बाजूला तालुक्यातले ऑलस्टार आहेत. खरोखर सगळ्यांनी तुम्ही गेम बघितलाच सगळ्यांचा. पण म्हणजे ती एक डेअरिंग होती ना,
स्पोर्ट्समन स्पिरिट जर काय असेल ते तुमच्या खेळाडूंनी आम्हाला दाखवलं. प्रणयसाठी, प्रथमेशसाठी आणि अवधूतसाठी मुंबईमध्ये काय याची धडपड होती या तुमच्या प्रीमियर लीगसाठी. आम्हाला खरोखर आम्ही जवळून बघत होतो, आमच्या मीटिंग अटेंड करत होता तिथे, तुमच्या प्रीमियर लीगसाठी पण तो धावपळ करत होता. म्हणजे असे खेळाडू तुमच्या गावामध्ये आहेत. तुमचे जे युवा खेळाडू आहेत, मी या सर्वांना सांगेन, काय शिकाल तर फक्त आपला मोठा खेळाडू आहे, गावातील वरिष्ठ खेळाडू आहे, तो काय खेळतो ते बघा, किती चांगलं खेळतो ते बघा. आणि सगळ्यात पलीकडे जाऊन सांगेन, कुठेही खेळा, कबड्डी खेळा, क्रिकेट खेळा, व्हॉलीबॉल खेळा. पंचक्रोशी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी मॅच चालू असतात, मी बघतोय की एखाद्या निर्णयावरती आहे ना एक दुसऱ्याला तू मैमे करतात. ती करू नका मित्रांनो. असं करून कोणाचंच क्रिकेट कधीच मोठं झालं नाही आहे. फेअर गेम खेळलात ना तर क्रिकेट म्हणजे विकेट आहे, आणि क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंची पंढरी आहे. आणि ती विकेट आणि ते 6 स्टंप हे विठ्ठल रुक्माई आहेत. जर तुम्ही त्यांच्याबद्दल प्रामाणिक राहिलात तर आयुष्यात तुम्हाला मोठा क्रिकेटर व्हायला कोणीच थांबवणार नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हॅलो, धन्यवाद बने साहेब. एक ट्रॉफी आपल्याला द्यायची राहिलेली आहे. मोमेंट ऑफ द मॅच ही सुद्धा ट्रॉफी जाते अमोल कांगणे. मी सुरेश रसाळ यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांना ही ट्रॉफी द्यायची. आणि ट्रॉफी मोमेंट ऑफ द मॅच साठी ट्रॉफी जे दिले आहेत ते बापू शेठ रसाळ यांनी दिलेले आहेत. मी सुरेश रसाळ यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांनी ते ट्रॉफी प्रदान करायचे.